नमस्कार मंडळी, LDRचा तिसरा दिवस. सेलमला बाय बाय म्हणायची वेळ आलेली आहे आणि आम्ही आत्ताच चाललो आहे पॉंडिचेरीला. कारण 7 ते 8 तास लागणार, त्याच्यामुळे लवकर निघायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे 6 वाजलेत, 6:30पर्यंत आम्ही निघणार. ही आमची रूम. टॉयलेट बाथरूम अटॅच. सगळे ॲड्रेस आमचे आदित्य आणि सूरज. पार्किंग एरिया. इकडे सेलमला आलात तर तुम्हाला पाम रेसिडेन्सी म्हणून हॉटेल सर्च करा, मिळून जाईल. छान हॉटेल आहे, पार्किंगची जागा पण भरपूर आहे, प्लस समोरच हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, त्यामुळे नो टेन्शन. सेलममधून जर तुम्ही कोली हिल्सला निघाला असाल तर शक्यतो करून सेलममध्येच नाश्ता करा. कारण आम्ही आता बाहेर आलो आहे, बरेच एक 20 किलोमीटर पुढे आलो आहे, पण कोली हिल्सपर्यंत कुठलेही हॉटेल नाही आहे इथं खायला. तर आम्ही एका गावामध्ये छोट्याशा बेकरीमध्ये त्यांच्या इकडच्या पद्धतीचा वडा मिळतो, तो खाण्याचा प्रयत्न करून पोट भरत आहोत. आणि हे आमचे सागर दादा. काय सांगितले? कॉफी सांगितले? किती सांगितलं? हा वडा आम्ही खाल्लेला आहे, पण वडा एवढा तेलकट आहे की घशाची गॅरंटी नाही आहे काय होणार आहे. कारण दोन्ही तेल भयानक तेल आहे, त्यामुळे शक्यतो करून येताना सेलममधूनच नाश्ता करून तुम्ही कोली हिल्सकडे जा. माझे काय पोट बिघडलेले आहे. ओके झाले बरं, एक 50% कमी झाले. परत आज गोळ्या खायला पाहिजे. फूड पॉइझनिंग झाले हो, न खाल्लेलं बरं. काय त्यामुळं हलक्यावर टाकलेलं आहे. आता तेलाच एवढंच खाले रस्त्यावर होणार सगळं ते म्हणजे भजी नव्हते. भजी खूप तेलकट आहे, आपल्या रिस्कवर खावा, कारण खूप तेलकट आहे भजी. चहा प्या. ओ हे काय की चहा बिस्किट काय की चहा बिस्किट घ्या. टँकी पण हो बघ मस्त आहे, मस्त आहे, बेस्ट. मस्का पाव काय कुणाडो बघा जरा, मस्त वाटते काहीतरी. नेमका कुठला पदार्थ आहे कुणालाच काहीच माहित नाही, भूक लागलेली आहे त्यामुळे बन मस्का पाव सगळे तुटून पडलेले आहे. हे मी घेतो. तुटून पडलेलो आहोत, भूक फार लागलेली आहे आम्हाला. मस्त. आज जरा सकाळी गडबडीत आम्ही बाहेर पडलेलो आहे. फास्टेस्ट आतापर्यंत फास्टेस्ट आमचा शोवर झालेला आहे. मानलं बरोबर तुम्हाला सकाळी सकाळी मगाच आहे गरम गरम दूध आणि त्यात बुचकळाला हा स्वीट ब्रेड. हा मजा आली. खोबऱ्याचा खीस असलेला आणि जाम आणि बंपाव घातलेला हा मस्त वाटला एकदम. 30 किलोमीटर आहे म्हणतो कोली हिल्स. कशाचं गेलाय हे आजचे मी दिलो नाही कॉन्ट्रीब्युशन ना. आजचे कॉन्ट्रीब्युशन हे असा गोळ होतोय. काय अकाउंटने घेऊया. तुम्ही जीपे करणार आहे? कालचे जेवणाचे. हा मला वाटलं कालचं गोळा करायला लागल्यात, त्यामुळे चला लेट्स गो. या आहे चल.
Oh seriously, what is this? कोली हिल चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि तुम्ही मध्ये मध्ये माझ्या मॅपवरती नजर टाका, तुम्हाला दिसेल की एअर बेंड्स किती आहेत आणि कसं आहे. रस्त्याच्या कडेला तुम्हाला बोर्ड दिसतील, रेड कलरमध्ये आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे 70 पैकी 5, 70 पैकी 6, 70 पैकी 7. म्हणजे या कोली हिल्सला जवळजवळ 70 एअरपिन बेंड आहेत. त्याच्यापैकी आपण कितव्या बेंडला आहे हे तिथं दाखवतो. फक्त मॅप बघत राहा, मॅप. एअरपिन बँड 70 पैकी 10. एअरपिन बँड 70 पैकी 38 आत्ता निम्मी झालेले आहेत. बँडवाला काय नाही आहे, वरनं येणाऱ्याची गॅरंटी नाही.
हेअरपिन बँड 70 पैकी 50, अजून 20. कोले हिल्स आवरून आता आम्ही पॉंडिचेरी उर्फ पुद्दुचेरीला चाललो आहे आणि मेन रस्ता तुम्ही बघू शकता, ब्लॉकचा रस्ता आहे. पण एअरपिन बँड काय अजूनही संपलेलं नाही. प्रत्येक रस्त्यावरती तुम्हाला बँड भेटणार. तो कोले हिल्सला येणार असाल तर खूप वेळ काढून या, सकाळी लवकर या, कारण फोटोसाठी जबरदस्त प्लेस आहे. जेवढे तुम्ही फोटो काढाल तेवढे कमी आहेत. कोली हिल्स उतरून आम्ही आता खाली आलो आणि हायवेला लावले. पॉंडिचेरी इथून साधारणतः 145 किलोमीटर आहे
कोली हिल्स करून खाली उतरताना ज्यावेळेला आम्ही खाली आलो त्यावेळेला माझ्या गोपूची बॅटरी संपली, त्याच्यामुळं आम्हाला पुढचं व्हिडिओ शूट करता नाही आलं. पण जर तुम्हाला 2 व्हीलर किंवा राईडची जर मजा घ्यायची असेल तर तुम्ही एकदा तरी सेलम टू कोली हिल्स आणि कोली हिल टू पांडिचेरी ट्रॅक करा. जबरदस्त आहे, लँडस्केप जबरदस्त आहे, नेचर जबरदस्त आहे, रस्ता जबरदस्त आहे आणि फुल थ्रिल आहे. पांडिचेरीमध्ये पोचल्यानंतर हॉटेलपासून 10 ते 15 किलोमीटर पाठीमागे पेट्रोल भरून पेट्रोल पंपातून बाहेर पडताना आमच्या मित्र रायडरच्या गाडीला एक जण पाठीमागे येऊन धडकला व पडला. त्याला लागले असल्याने आम्ही माणुसकीच्या नात्याने ॲम्ब्युलन्सला फोन करून त्याला एका मेडिकल कॉलेजला ॲडमिट केले. पण मेडिकल कॉलेजला जाताना मी रस्ता चुकलो व उशिरा तिथे पोचलो. तिथं पोचल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांशी भेटून त्याच्या तब्येतीची चौकशी केली व सर्व डिटेल्स दिली व थोड्या वेळानं त्यांच्या फॅमिली फोन करून फॅमिली आल्यानंतर आम्ही तिथून निरोप घेतला. हा आहे समुद्र, दिसत असेल तुम्हाला, आणि आमचं हॉटेल तिथेच आहे. तर ओव्हरऑल आजची ट्रिप मस्त झाली, कारण येताना आम्हाला थ्रिल करायला मिळालं, मस्तपैकी रस्ता मिळाला, मस्तपैकी निसर्ग बघायला मिळाला, मस्तपैकी शेती बघायला मिळाली. आणखीन काय, ओव्हरऑल खरोखर तामिळनाडू ग्रेट आहे, ऑसम आहे यार. शेती तर केवढी मोठी होती, तुम्ही बघितलं असेल भाताची शेती केवढी मोठी होती. तर उद्या आमचा पांडिचेरीमध्ये रेस्ट डे आहे. उद्या आम्ही पांडिचेरी थोडंसं फिरण्याचा प्रयत्न करणार आणि परवाशीला परत आमची राईड आम्ही पुन्हा सुरू करू ती तंजावरसाठी. तोपर्यंत बाय बाय, आता गुड नाईट. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.